संध्याकाळचा टाइम सुखाचं जावं, शांतीचं जावं, एंटरटेनिंग जावं, त्यासाठी वेगळं काहीतरी क्लब हाऊस किंवा इतर काहीतरी त्यांचं करण्याचे आमचे संकल्प आहे. मीरा रोड भाईंदरमध्ये आयुष्मान भारत कार्ड हे जास्त हॉस्पिटलमध्ये लागू करण्यासाठी हा आमचा संकल्प आहे. मीरा भाईंदरमध्ये सर मोठ्या प्रमाणात गावठाण आहे, गावठाणमधला हा शहर झाला, परंतु आजही प्रॉपर्टी कार्ड भेटले नाही. म्हणून ते सगळे गाववाले वंचित आहे की आमच्याकडे कुठलीही मालकी नाही, अंग्रेज कालापासून आम्ही राहतो, म्हणून जास्त सर लवकरात लवकर हे प्रॉपर्टी कार्ड त्यांना दिलं सर तर त्यांना दिलासा मिळतील. आणि हा आमचा संकल्प आहे की आम्ही या 5 वर्षामध्ये शासनामार्फत सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देऊ सर. या मीरा भाईंदरमध्ये सर सामूहिक रिक्षा व्यवस्था आमचा संकल्प आहे की ज्या ठिकाणी शेअरिंग रिक्षा नाही, कारण की महाग पडते, त्या शेअरिंग रिक्षासाठी आम्ही प्रयत्न करू, हा आमचा संकल्प आहे. आता गणेश उत्सवामध्ये आपल्याला गणेश उत्सवाची मूर्ती हे विसर्जित करता येत नाही, शालू मातीची मूर्ती आणावी, परंतु काही ठिकाणी शक्यता नसले अजूनही POP आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी आम्ही कृत्रिम तलाव परमनंट तयार करू, हा आमचा संकल्प आहे. म्हणजे कुठली अवहेलना होणार नाही, हे आमचा संकल्प आहे. साहेब मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात वारंवार आम्ही भाईंदरचं सगळं भ्रमण केलं. अनेक सोसायटींची नागरिकांची तक्रार आहे, पोलीस प्रशासनही आपल्या समोर आहे की या मीरा भाईंदर मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी डार्कनेस एरिया आहेत त्या ठिकाणी असामाजिक तत्व फालतूगिरी असतात. बऱ्याचशा ठिकाणी गांजे ड्रग ह्याचं सेवन होतो. पोलिसांना आम्ही कॉल करतो, पोलीस येईपर्यंत निघून जातात, पोलिसही घडी घडी कंटाळतात, एक्स्ट्रा फोर्स नाही. म्हणून आज आपण जाहीर करा, गृह खाता आपला आहे की या मीरा भाईंदरच्या ह्या कामाला थांबवण्यासाठी, ह्या रोखण्यासाठी आपण टोल फ्री नंबर आणि एक स्पेशल कॉड या पोलीस मार्फत तयार करावा. कुठेही तक्रार आली तर 5 मिनिटांमध्ये ते पोहोचू शकेल आणि अशा प्रकारचं थांबवता येईल. अशा प्रकारचं आज आपण घोषित करा सर. आणि ह्या शहराची गरज सुद्धा आहे सर. अनेक या शहरामध्ये आमच्या संकल्प आहेत. मीरा भाईंदर हा वाढता शहर आहे. कोस्टल रोड सुद्धा आता मीरा भाईंदरमध्ये येतो आहे. कोस्टल रोड सुद्धा आता मीरा भाईंदरमध्ये येतो आहे. साहेब वारंवार आमचं टीका केली जाते. आमची लढत मित्र पक्षांबरोबर आहे. मित्र पक्ष हा लड़त है भाजपा आणि सेनाची. लड़ाई है भाजपा और बीजेपी की, बीजेपी और सेना की, लेकिन वो दिखा ऐसे रहे कि नरेंद्र मेहता वर्सेस. साहब त्यांनी व्यक्तिगत त्यांचं उनका एजेंडा देखिए, मैनिफेस्टो देखिए, तो उन्होंने निकाला कांग्रेस कहती है कि हम परिवर्तन लाएंगे इस शहर के अंदर, लेकिन कांग्रेस को ये पता नहीं कि बहुमत के लिए 48 चाहिए. उन्होंने खड़े किए 32 और बात करते परिवर्तन की. हमारे मित्र पक्ष ने हम पे टीका आरोप किया. साहेब आपण आज येणार आहे, आपले मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले फक्त यासाठी मोदी साहेबांच्या नावावर आणि आपल्या नावावर मतं मिळवण्यासाठी. इसलिए केवल होर्डिंग लगाए. अगर वाकई में प्यार था तो ज़्यादा दूर मत जाइए. ये जो बाहर गेट लगा है इसके अंदर जब उद्घाटन किया तो हमने कहा था हमारे मुख्यमंत्री जी का फोटो नहीं है, हमारे प्रधानमंत्री जी का फोटो नहीं है. तब केवल आपने अपना फोटो लगाया. इस शहर में आपने 100 उद्घाटन किए, तब हमारे मुख्यमंत्री जी का फोटो आपने नहीं लगाया, तब आपने देश के प्रधानमंत्री जी का फोटो नहीं लगाया. ये संकल्प लेते हम, ये संकल्प लेते कि महापौर बैठने के बाद ये सब रीति रिवाज से उद्घाटन को करेंगे और देश के जो हमारे संवैधानिक पदों पे उन सबका आदर और सम्मान के साथ हम नामकरण करेंगे. हम चोरी छिपे कुछ भी नहीं करेंगे. साहेब आम्हाला अनेकदा छल्लं गेलं, मंत्री असताना आम्हाला अनेकदा दाबवलं गेलं, लेकिन ये शहर कभी रुकने वाला नहीं. या भारतीय जनता पक्षाचा जनाधार आहे आणि भारतीय जनता पक्षाने नेहमी मीरा भाईंदरला साथ सहकार्य दिलंय. मला बरंचसं काही बोलायचं आहे, पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना इतर बैठकीला जायचं है. मैं आपसे इतना ही कहूँगा, ट्रिपल इंजन की सरकार का करिश्मा आपने देखा है. 14 से लेके 19 तक 5 साल में जिस तरह से डेवलपमेंट हुआ है उसके बाद कभी नहीं हुआ है, ना भूतो ना भविष्य. आपको भी पता है, हमें भी पता है, पत्रकार बंधु को भी पता है कि आने वाले समय में भारतीय जनता पार्टी की सत्ता इस मीरा भाईंदर में होगी. तो क्यों पड़े हो दूसरों के चक्कर में. सीधे सीधे भाजपा के उम्मीदवार को जिताए, सीधा सीधा काम करे. नगर सेवक होंगे, महापौर होंगे, मुख्यमंत्री होंगे, प्रधानमंत्री जी होंगे, काम फटाफट होगा. हमें किसी और रास्ते से आने की आवश्यकता नहीं है. तो ज्यादा से ज्यादा भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार आप चुने और फिर एक बार मीरा भाईंदर की सेवा करने का मौका हमें दे. साहेब उत्तनकर इकडे आलेले आहे. फादर आलेत का या ठिकाणी? या ठिकाणी फादरला विनंती करावी वरती. साहेब एक आपल्याकडे पहिला राई मोरवाला
हा कारशेड आणला होता, गाववाल्याने विरोध केला, आपण ते डोंगरीला घेऊन गेलो. मग डोंगरीवाल्यांनी सांगितलं पर्यावरणाचा नाश होणार आहे. आपण या संदर्भात नागपूरमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी बैठक लावली होती आणि आपण अहवाल सादर करायला सांगितलंय. साहेब आज आपण या शहराचा नागरिकांना आश्वासित करा की निवडणूक झाला आपण तो रद्द करणार, कारण या शहरामध्ये आश्वासन बरेचसे लोकांनी दिली पण कामं कोणी केली नाही. आपण साहेब ठणकून आज सांगा की आम्ही तो कार शेड काढणार. साहेब उत्तनमध्ये 50 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी कतलखाना बांधणार होतं, आपण तो फोन कॉल करून थांबवलं सर. परंतु उत्तनकराची चिंता अशी आहे की पहिलाच आमच्या डोक्यावर घनकचरा प्रकल्प आहे. आता उत्तनकर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅथलिक वस्ती आणि कोली समाज आहेत, त्यांना तो कतलखाना नको आहे. त्यांचं म्हणणं या भागात तुम्ही ते कतलखाना करू नका, आम्ही पहिलाच त्रस्त आहोत. तर तो कतलखाना मी आपल्याला आश्वासित करतो की मीरा भाईंदरच्या पहिल्या सभामध्ये आम्ही तो 37 खाली करून तो रद्द करू असं मी आपल्याला आश्वासित करतो. मी परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद करतो की आज ते आपले संकल्प मीरा भाईंदरसाठी वाटतील आणि मी काय मागितलं नाही तरी ते भरपूर काय देतील असा मला पूर्ण विश्वास आहे. परत एकदा सर्वांना विनंती करतो 15 तारखेला सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करो. केवल और केवल भाजपा को ही करे, किसी और को नहीं करे, इस बात का आप ख्याल रखें. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असंख्य बहिणींचा पाठीराखा लाडका भाऊ सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींना विनंती करत आहे का आपण अनावरण करण्यासाठी पुढे यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते हे अनावरण होईल. महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री वयाच्या 22व्या वर्षी सगळ्यात कमी वयात महापौर झालेले, ग्रीनिच बुक ऑफ रेकॉर्ड असा इतिहास साहेबांच्या नावावर आहे. कारण साहेबांचा जन्म हा 22 तारखेलाच झाला होता आणि 22व्याच वर्षी सर्वात यंगेस्ट महापौर म्हणून त्यांना संबोधलं गेलं आणि त्यांच्याच शुभ हस्ते हे अनावरण तुम्ही बघत आहात. आणि अनावरण झाल्यानंतर आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी, संबोधित करण्यासाठी मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करत आहे. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, नमः पार्वती पते हर हर. जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या विराट जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातो आहोत, ते आपले लोकप्रिय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आपले ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टीजी, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले भाजपचे खासदार आणि भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार दिनेशलाल यादव निरोवाजी, पूनमताई महाजन,
आपले लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार नरेंद्र मेहताजी, भाई अमरजीत मिश्रा जी, दिलीप जैन जी, डिंपल मेहता जी, ज्योत्स्नाताई हसनाळे, हसमुख गेहलोत जी, निर्मला सावळे, वैशालीताई भोईर, रणवीर वाजपेयी, किशोर शर्मा, रवी व्यास, देवेंद्र शेलेकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं या सभेला आलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, मला अतिशय आनंद आहे की आज मीरा भाईंदरला पुन्हा एकदा आपल्यामध्ये मी उपस्थित आहे. हे शहर भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणारं शहर आहे. 2017 साली मी असंच महानगरपालिकेच्या निमित्ताने आपल्या पुढे आलो होतो आणि त्यावेळी आपल्याला विनंती केली होती की या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आणा. आणि मी अतिशय गर्वाने सांगतो की मीरा भाईंदरकरांनी त्याला प्रतिसाद देत पूर्ण बहुमतात 2/3 मेजॉरिटीने भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं. आणि आपल्याला माहिती आहे की त्यानंतर आमचे नरेंद्र मेहता आमदार, आपले महापौर आणि मुख्यमंत्री म्हणून मी या मीरा भाईंदर शहराला सातत्याने विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम केलं. आपल्याला माहिती आहे की मीरा भाईंदरचा सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा. त्यावेळी आपण सूर्याची योजना मंजूर केली, त्या योजनेला पैसे दिले, त्याचा पहिला टप्पा पूर्ण केला, 75 MLD पाणी आणलं आणि आता दुसरा टप्पाही आपण पूर्ण करणार आहोत. 516 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. मी तुम्हाला हा शब्द देण्याकरता आलो आहे, लवकरच या मीरा भाईंदर शहरामध्ये हे काम पूर्ण केल्यानंतर या शहरातल्या प्रत्येक घरामध्ये जेव्हा दर दिवशी तुम्ही नळ उघडाल, स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येकाच्या घरी दर दिवशी या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही करू. आज त्याकरता ज्या काही अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या. 133 kV ची अडचण होती, ती पण आपण दूर करून जून जुलैपर्यंत त्या संदर्भात पूर्ण काम आपण करतोय. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, पूर्ण क्षमतेनं सूर्याचं पाणी म्हणजे सूर्य